पहिला मॅच खेळत असताना जुदानी नागले संघ आपण पाहतोय टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. पहिला चेंडू वेगवानरित्या इथे हाताला गेलाय. पहिला चेंडू डॉटच्या स्वरूपात प्रफुल्ल आणि रोशन हे दोन फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी रोहित आतकरी. कोट्याचा चेंडू होता आपण पाहतोय, फक्त चेंडूला दिशा दिली गेली. एक धाव ही धाव फलकावरती नोंदवली जाईल. स्ट्राईक रोटेट केली गेली कारण पहिला चेंडू हा निर्धाव आला होता. कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं की काय चांगला मॅच झाला होता. जोरकस मारण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल संपर्क झाले, अपील तर झाली होती मात्र रोहित आतकरी आपल्या षटकातील नेक्स्ट चेंडू घेऊन जातोय. धाव फलक पाहतोय पण एक धाव ही धाव फलकावरती लागलेली. यावेळेस मात्र चांगला फटका केलेला, मात्र शतरक्षक आहे त्या क्षेत्रामध्ये झेल पकडला जाईल. पहिला गडी इथे बाद होतोय 1 या धावसंख्येवरती. प्रफुल्ल हा बाधून माघारी परततोय. कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं एका षटकामध्ये 5 विकेट्स घेतल्या गेल्या होत्या. राज उंबरसाडा या गोलंदाजाने एक विक्रम नक्कीच साधला गेला होता कालच्या दिवसामध्ये, कारण जे 5 खेळाडू बाद झाले होते ते 5 खेळाडू झेलचीच्या स्वरूपात बाद झाले होते एका षटकामध्ये. पॉवर प्लेचं हे षटक आपण पाहतोय हाताला जातोय रोहित आतकरी कडनं. सध्या तरी खूप चांगली बॉलिंग त्याच्याकडनं झालेली आहे. 4 चेंडूमध्ये फक्त एक धाव त्याने खर्च केली, एक विकेट देखील मिळवलाय. नव्याने गेलेला फलंदाज पाहतोय आपण राज साठवण. चेंडूला खेळून काढलेले आपण पाहतोय. चेंडू मिड ऑफ मध्ये, डीप मिड ऑफ मध्ये चेंडू निघून गेला होता. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय तोपर्यंत एक सिंगल धाव इथे घेतली गेली. या सिंगल धावेने धाव फलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 2 या धावसंख्येवरती. सिंगल डबल जरी ते धावा जर घेतल्या तर एक चांगला स्कोर बनू शकतो या मैदानावरती. या सकाळच्या सत्रामध्ये जोरकस मारण्याचा प्रयत्न, फटका फसलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि बघा तू मय मय याच्यामध्ये आपण पाहतोय की झेल हा धरणीला दान केला गेला. आयुष्यमान भाऊचा आशीर्वाद दिला गेला आहे क्षेत्ररक्षकाला. झेल ड्रॉप जीवनदान, 2 धावा धाव फलकावरती नोंदवल्या गेल्या. धाव फलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 4 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकाचा खेळ इथे झालेला आहे. 1 गडी बाद, 4 धावा. पहिलं षटक आपण पाहतोय ते समाप्त झालेलं आहे. दुसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज राज येतोय, राज कोदे. पॉवर प्लेचं षटक आपण बघितलं, खूप चांगलं हाताळलं गेलं. फक्त 4 धावा आपण पाहतोय आतापर्यंत या धाव फलकावरती लागलेल्या आहेत. कालचा दिवस आपण बघितला यंग मराठा चिंचोटी लोहारपाडा या संघाच्या नावावरती राहिला होता. आपण चांगला स्ट्रोक इथे कन्व्हर्ट केलेला आहे. लॉंगॉर मध्ये रोहित आहे. 1 धाव पूर्ण होईल. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न ते होत नाहीये, झाला होता मात्र त्यांना माघारी परतावं लागतंय. एकाच धावेवरती समाधान मारावं लागतंय. या एका धावेनिशी धाव फलक 5 या धावसंख्येवरती. 5 रन्स ऑन दी बोर्ड आपण पाहतोय लागल्या जात आहेत. 4 षटकाचा सामना आहे. इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा 1 धाव इथे घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाहीये. बघा क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालेलं आहे. इथे सिंगल वरती जास्त भर देण्याचा प्रयत्न करत आहेत. कुठल्या प्रकारे धोका इथे पत्करला जात नाहीये फलंदाजाकडून. पुन्हा एकदा एक सिंगल धाव.
मिस टाइम फटका झालेला आहे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. ह्या फळीस मात्र कुठली चुकी होणार नाहीये. दुसरा गडी इथे गमावलाय एकलव्य स्पोर्ट्स मांगुर्णीपाडा टीमने. 6 या धावसंख्येवरती दुसरा गडी तंबूच्या आश्रयाला परततोय. हा पहिला मॅच आपण पाहतो जितानी स्पोर्ट्स नागले आणि एकलव्य स्पोर्ट्स मागुर्णीपाडा. त्यानंतर दुसरा मॅच असेल सम्राट स्पोर्ट्स साकपाडा आणि एमबी स्पोर्ट्स बागपाडा. त्यानंतर इशिका स्पोर्ट्स तरखड आणि काने स्पोर्ट्स नाईकपाडा बी. त्यानंतर गावदेवी शास्त्रीकरपाडा, एकविरा स्पोर्ट्स बेलकडी. त्यानंतर दुधाई स्पोर्ट्स आसरोटीपाडा आणि साई माऊली कारखानपाडा. त्यानंतर गायत्री माता ससूपाडा आणि शेवटचा आपण पाहतोय विघ्नता स्पोर्ट्स बेलकडी. असे 12 संघ आज इन ऍक्शन या मैदानावरती पाहायला मिळतील. सम्राट स्पोर्ट्स साकपाडा संघाचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. त्यांच्या विरोधात आपल्याला नेक्स्ट मॅच मध्ये एमबी स्पोर्ट्स बागपाडा ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल, जो आयोजक संघ आहे. आपण चेंडू ऑन साइटला खेळून काढलेला आहे. लवेश आहे त्या क्षेत्रामध्ये. दोन धावा इथे पलून पूर्ण केल्या गेल्या. बघा आता मात्र सिंगल डबल धावा येताना दिसत आहेत. टप्प्याचा चेंडू चेंडूला खोदून काढलेला आहे. स्ट्रेट आपण पाहतो हा चेंडू खेळून काढला रोहित आहे त्या क्षेत्रामध्ये. एकदा कंप्लीट झालेला दुसऱ्याचा प्रयत्न फेकी झालेली आहे. स्ट्राईक एंड कडे फेकी थोडीशी खराब झाली. फेकी जर चांगली झाली असती कदाचित धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होऊ शकला असता, मात्र तसं काही झालेलं नाहीये. 2 धावा पूर्ण झाल्या. धावफलक आता मात्र दुहेरी अंकामध्ये प्रवेश होतोय. 10 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. चेंडू टाकून सरेत 5. जर कस मारण्याचा प्रयत्न चेंडू शरीराचा वेध घेणार आहे ते आपल्याला पाहायला मिळाला. षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत, त्या म्हणजे 10 धावा. 12 चेंडूचा खेळ झालेला आहे. 12 चेंडू मध्ये आपण पाहतोय 10 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. यानंतर आपल्याला सम्राट स्पोर्ट्स साकपाडा आणि एमबी स्पोर्ट्स बागपाडा जो आयोजक संघ आहे तो आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. तर एमबी स्पोर्ट्स बागपाडा चे जे खेळाडू आहेत त्यांनी लवकरात लवकर आपली उपस्थिती नोंदवायची आहे. मेघनाथ येतोय. मेघनाथ जाधव. वाईट चेंडूची नोंद इथे झालेली आहे. 1 फॉर दी ओव्हर. पहिला बाउन्सर इथे हाताला गेलाय. तर आणखीन जर बाउन्सर जर हाताला तर नक्कीच दंडित केलं जाऊ शकतं गोलंदाजाला, हेच दर्शवलंय. षडंपूल करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. बघा खूप चांगला झेल रनिंग मध्ये पकडलेला हा झेल खूप चांगला. फलंदाज ठरतो फेल. दीपक मेडे न्यू बॅटर त्याच्या आतमध्ये इन झालेला आहे. आपण पाहतोय 11 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. 3रे षटक हे मार्गस्थ आहे.
कुठे चेंडूला आपण पाहतोय कट करण्याचा प्रयत्न होता, मात्र सरळ शतरक्षकाला शोधलेला आहे, शतरक्षकाला निवडलेला आहे. इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र इनफिल्ड त्याला भेदता आलेली नाहीये आणि शतरक्षकाने खूप चांगला झेल इथे पकडलेला आहे. चांगला झेल, फलंदाज ठरला फेल. धाव फलक मध्ये आपण 11 धावा, 11 या धावसंख्येवरती चौथा गडी हा बाद झालेला आहे. हा चेंडू आपण पाहतोय ऑफस्टमच्या खूपच बाहेर हाताला गेलाय. पंचांनी दर्शवलं की हा चेंडू वाईट असेल, वाईट बॉलची नोंद झालेली आहे. या षटकामध्ये आपण पाहतोय की हे 2 चेंडू आतापर्यंत वाईट टाकलेले आहेत आणि 2 विकेट देखील मिळवले आहेत. 4 चेंडूचा खेळ तरी बाकी आहे. धावफलक पाहतोय पण 12 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. कोलबर्टाचा चेंडूला आपण पाहतोय कार्पेटस आणि चेंडूला किलकडला स्ट्रेट फटका आपल्याला इथे पाहायला मिळाला. पुन्हा एकदा रोहित आला होता, बॅकअप साठी शतरक्षक येतोय. थोडासा फंबल इथे पाहायला मिळाला आणि त्याचा फायदा दोन्ही फलंदाजांनी उचललेला आहे. 2 धावा पलून पूर्ण केल्या गेल्या. धावफलक 2 ने पुढे सरसावला जाते, तो म्हणजे 14 या धावसंख्येवरती 14 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. 4 षटकाचा आपण हा सामना पाहतोय. पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, शतरक्षक आहे त्या क्षेत्रामध्ये, आणखीन एक फलंदाज बाद होईल. गणेश साठवण याला देखील तंबूचा रस्ता दाखवला जातोय. 5वा गडी हा तंबूच्या आश्रयाला परततोय. आपण कालच्या दिवसामध्ये जर बघितलं तर महेंद्र स्पोर्ट्स नागले संघाचे तब्बल 8 खेळाडू बाद झाले होते. एका षटकामध्ये आपण जर बघितलं तर 5 खेळाडू बाद झाले होते. जो राज उंबरसाडा या गोलंदाजाच्या नावावरती तो विक्रम त्यांनी नोंदवला आणि 5चे 5 फलंदाज आपण बघितले होते तर झेलचीच्या स्वरूपात बाद झाले होते. असे भरपूर गोलंदाज आहेत, त्यांनी एका षटकामध्ये 5 विकेट्स घेतलेल्या आहेत. त्यांची देखील आम्ही नावं तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचू. तर सध्या तरी आपण पाहतोय एकलव्य स्पोर्ट्स मागोर्णीपाडा जो संघ आहे तो सध्या तरी जास्तीत जास्त विकेट डाऊन करत असताना दिसतोय. अशा नाजूक स्थितीमध्ये दिसतोय एकलव्य स्पोर्ट्स मागोर्णीपाडा हा संघ. हा फलक 14 असताना आपण पाहतोय की त्यांचे आतापर्यंत 5 गडी बाद झालेले आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतोय जोरकस मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा झेलची संधी आहे. राहुलकडे ही संधी होती, मात्र ते राहुल याला ती संधी उचलता आलेली नाही आहे. झेल पकडता आलेला नाही राहुल याला. झेल ड्रॉप होतोय आणि त्याचा फायदा उचलत असताना एक सिंगल धाव ही कंप्लीट केली गेली. धाव फलक 15 धावसंख्येवरती. चेंडू टाकून सध्या या षटकातील 5, आणखीन एक चेंडू बाकी आहे या षटकामध्ये. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे. आता रोहित कर्ण झाले चुकीला माफी नाही, कारण चेंडू एका टप्प्याने त्याच्या डोक्यावरून निघून गेलेला आहे 4 धावन करता. रोहित थोडासा पण बघितलं की डबल माइंड झालेला होता, दुविधा मनस्थितीमध्ये होता. आणि त्याचा फायदा झाला फलंदाजांना. हा फलक जाऊन पोहोचते तो म्हणजे 19 धावसंख्येवरती 19 रन्स, 5 विकेट लॉस. आपण पाहतोय एकलव्य स्पोर्ट्स मागोर्णीपाडा टीम पहिल्या षटकात 4 धावा, दुसऱ्या षटकात 6 धावा आणि तिसऱ्या षटकात आलेल्या आहेत 9 धावा. बघूया या शेवटच्या षटकामध्ये किती धावा. येतात हे दोन्ही फलंदाज. विवेक येतोय, विवेक बीज. विवेक याचा पहिला चेंडू आपण पाहतोय निर्धाव आलेला आहे. सम्राट स्पोर्ट्स सागपाडा आणि एमबी स्पोर्ट्स बागपाडा दोन्ही संघाचे संघनायक टॉस करण्यासाठी यायचं आहे.
सम्राट स्पोर्ट्स सागपाडा आणि एमबी स्पोर्ट्स बागपाडा दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपला संघनायक आपण टॉस करण्यासाठी पाठवून द्यायचा आहे. आपण पाहतो छेडछाड करण्याचा प्रयत्न, चेंडूला किलकडे कव्हर क्षेत्रामध्ये फक्त एक सिंगल धाव मिळेल, जास्त काय मिळणार नाहीये. कदाचित हा सामना आपल्याला लो स्कोरिंग इथे पाहायला मिळू शकतो, कारण ज्या प्रकारे आतापर्यंत धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत, 20 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. बघा आणखीन एक चेंडू निर्धावाच्या स्वरूपात आलेल्या. कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं 25 धावांचं टार्गेट होतं आणि ते 25 धावा करण्यासाठी तब्बल 8 गडी बाद झाले होते महिंद्रा स्पोर्ट्स नागली या संघाचे. हा चेंडू आपण पाहतोय ऑफस्टमच्या थोडासा बाहेर हाताला गेलाय. पंचांचा इशारा, हा चेंडू वाईड असेल, वाईड बॉल. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकामध्ये. ऑन साईडला चेंडू ते खेळून काढला गेला. एक धाव कंप्लीट केली जाते. प्रयत्न फेकी झालेली आहे, चांगली झालेली आहे फेकी, आणि या दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये इथे फलंदाज बाद होतोय. चला गाडी येऊ द्या. मध्ये आपण चेंडूला चांगल्या प्रकारे इथे खेळून काढलेला आहे. रोहित येतोय, एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये इथे फलंदाज बाद होतोय. फक्त एक सिंगल धावाली, या सिंगल धाव्याने धावफलक 23 धावा, 24 धावांचं टार्गेट इथे सेट केलेलं आहे. म्हणजे 24 चेंडू आणि 24 धावा इथे पूर्ण करायच्या असतील, त्या म्हणजे जीवदानी स्पोर्ट्स नागले या संघाला. चला कॅप्टन या. संपर्क साधायचा आहे, आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. मंडप डेकोरेटर्स डीजे बाय. चला आपण नेक्स्ट मॅचचा टॉस इथे करणार आहोत. सागपाडा संघाचा संघनायक इथे आलेला आहे.
पंचांचा इशारा येतोय. सामन्याला सुरुवात. 24 धावांचा एक माफक आव्हान आहे. चोवीस चेंडू मध्ये 24 धावा इथे बनवायच्या आहेत जितानी स्पोर्ट्स नागले संघाला. पहिल्याच बॉल आपण पाहतो फुलटॉस आहे. इनफिल्डच्या वरून हा चेंडू खेळून काढलेला आहे. जो मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक होता त्याच्या डोक्याच्या वरनं हा चेंडू खेळून काढला आणि 2 धावा इथे मिळवल्यात. या 2 धावेने धाव फलकाला सुरुवात झालेली आहे. श्री गणेश झालेला आहे या 2 धावेने. ऑन साईडला पोहोचला हा चेंडू खेळून क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एक धाव कंप्लीट होते. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल कारण ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण झालेले फेकी झालेली आहे खूप सुंदर फेकी. सरळ बॉलरच्या हातामध्ये हा चेंडू विसावला गेला. धावफलक 3 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलेला आहे. सिंगल डबलने जरी प्रवास केला तरी विजयापर्यंत पोहोचू शकतो नागले संघ. तर या प्रकारे जर चेंडू जर हाताळले गोलंदाजांनी तर या धावा डिफेंड करू शकतायत. कारण लो स्कोरिंग सामने नेहमीच आपण जर बघितलं तर रोमांचक होत असतात. मारायचं तर ऑन साईडला चेंडू गेला ऑफ साईडला. क्षेत्ररक्षक गल्लीमध्ये चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत एक धाव ही कंप्लीट झालेली आहे. धाव फलक जाऊन पोहोचले म्हणजे 4 या धावसंख्येवरती चेंडू टाकून झाले ते 4. प्रत्येक षटकामागे आपण पाहतो 6ची सरासरी इथे राखायची आहे जिवदानी नागले संघाला. आपण कालच्या दिवसामध्ये बघितलं तर शेवटचा सामना 12 चेंडूमध्ये 12 धावांची गरज असताना तो सामना जिंकला होता यंग मराठा चिंचोटे या संघाने. बघा आणखीन एक चेंडू ते निर्धावच्या स्वरूपात आलेला आहे. ह्याच प्रकारे जर चेंडू हाताळला गेले विकेट जर घेतल्या गेल्या तर नक्कीच एकलव्य स्पोर्ट्स मागोनी पाडा संघ कमबॅक करू शकतो. आपण कालचा दिवसातला शेवटचा सामना जर बघितला तर 12 चेंडूमध्ये 12 धावांची गरज असताना त्या 12 धावा पूर्ण करू दिल्या नव्हत्या शिलोत्तर संघाला. काय जबरदस्त मॅच झाला होता मित्र म्हणून. फायनलचे पहिले फायनल प्रेक्षकांना बघायला मिळाली. कालच्या दिवसामध्ये अंतिम 5 मध्ये पोहोचण्यासाठी ती लढत झाली होती आणि खूप चांगला परफॉर्मन्स दाखवला यंग मराठा चिंचोटी लोहारपाडा संघाने. इथे पण पाहतोय रोशनने ज्या प्रकारे बॉलिंग केलेली आहे. पहिले 4 चेंडूवरती 4 धावा गेल्या होत्या. मात्र दुसरे जे 2 चेंडू हाताळले गेले त्याच्यावरती कुठल्या प्रकारे धाव त्याने खर्च केलेली नाहीये. चला आपण नेक्स्ट मॅच टॉस करून घेऊया. सागपाडा संघाचे संघनायक ते आलेले आहेत. चल मी एमबी स्पोर्ट्स बागपाडा संघाच्या संघनायकाला विनंती करतोय की आपण या टॉस करण्यासाठी. तर मी सन्माननीय दयानंदजी भडांगे साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण या दुसऱ्या सामन्याचा आपण टॉस करायचा आहे. आपण पाहतोय सन्माननीय दयानंदजी भडांगे त्यांच्या माध्यमातून एमबी स्पोर्ट्स बागपाडा या संघाला टी शर्ट देखील स्पॉन्सर झालेले आहेत. राज येतोय. राज साठवण. दुसरं षटक हाताळण्यासाठी. चला जास्त वेळ खर्च करू नका. खोलवर टप्प्याचा चेंडू चेंडूला खोदून काढलेला आहे. तर डीप मध्ये क्षेत्ररक्षक होता त्याच्यापर्यंत चेंडू पोहोचेल तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी आहे. 2 धावा पण पूर्ण केल्या जात आहेत. फेकी खराब झाली आणि त्याचा फायदा आहे ते उचलला जातोय. बघा थोडस इझी क्रिकेट पाहायला मिळालं. तीन धावा इथे पळून पूर्ण केल्या जातात. धाव फलक जाऊन पोहोचते तो म्हणजे 7 या धावसंख्येवरती. जर सामना जिंकायचा असेल एकलव्य स्पोर्ट्स मागुंडेपाडा टीमला तर
फिल्डिंग चांगली करावी लागेल, डॉट चेंडू टाकावे लागतील, विकेट्स त्यांना घ्यावे लागतील. तर तसं काही होताना दिसत नाहीये. बॅटची इनर एज लागलेली आहे. चेंडू आपण पाहतोय लॉंग स्टॉप रिझर्व मध्ये निघून चाललेला आहे. दोन शतरक्षक चेंडूचा पाठलाग करताना आपण बघितले आणि तोपर्यंत आपण पाहतोय वन शॉट. पंचांचा इशारा येतोय वन शॉट. या दोनच धावा धाव फलकावरती नोंदवल्या जातील. दोन धावा धाव फलक आपण पाहतोय जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 9 या धावसंख्येवरती. 9 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. सम्राट स्पोर्ट्स सागपाडा संघाने टॉस जिंकलेला आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. एमबी स्पोर्ट्स बागपाडा जो आयोजक संघ आहे इन ऍक्शन मध्ये आपण त्याला पाहणार आहोत. त्यांना प्रथम इथे फलंदाजी साठी आमंत्रित केलं गेलंय. चेंडू आपण बघितला वेगवान चेंडू, वेगवान रित्या हा चेंडू त्या हाताला गेलाय. चेंडू तो या निर्धाव. बॅटिंग मध्ये जास्त काही करू शकले नव्हते एकलव्य स्पोर्ट्स मांगोर्डेपाडा टीमचे फलंदाज. मात्र बॉलिंग मध्ये नक्कीच काहीतरी वेगळं करण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतोय. कारण ज्या प्रकारे त्यांची आतापर्यंत बॉलिंग राहिलेली आहे खूप चांगला परफॉर्मन्स त्यांनी दिलाय. बघा आणखीन एक चांगला चेंडू, आणखीन एक वेगवान चेंडू त्या हाताला गेलाय. जय बीज याला आपण पाहतोय हा चेंडू काही समजलेला नाहीये. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्याने केला होता. चेंडूवरती कुठल्याही प्रकारे नजर नव्हती आणि पाहतोय की आपण चेंडू येऊन त्याच्या शरीरावरती आदळलाय. चेंडू टाकून झाले 4. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. या षटकामध्ये अजूनही विजयासाठी 15 धावींची गरज आहे. मात्र चांगला स्ट्रोक 2 क्षेत्ररक्षकाच्या मध्ये हा चेंडू इथे खेळून काढलेला आहे आणि या 2 क्षेत्ररक्षकाला भेदून हा चेंडू आपण पाहतोय सीमा रेषेच्या बाहेर निघून जातोय 4 धावांकरता. चांगला स्ट्रोक. धावफलक पोचतोय तो म्हणजे 13 या धावसंख्येवरती. अजूनही विजयासाठी 11 धाव्यांची गरज आहे. षटकाची समाप्ती झाली आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या म्हणजे 13 धावा. अजूनही विजयासाठी 11 धाव्यांची गरज आहे. 12 चेंडू आणि विजयासाठी 11 धावा. प्रफुल येतोय. प्रफुल याचा पहिला चेंडू आपण पाहतोय ऑफ साईडला खेळून काढलेला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक 2 क्षेत्ररक्षक आलेत. चांगल्या प्रकारे चेंडूला फील्ड केला गेला. तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी होती. दोन धावा इथे आपण पाहतोय पूर्ण केल्या गेल्या. धावफलक दोन्ही पुढे सरसावलेले ते म्हणजे 15 या धावसंख्येवरती. विजयासाठी अजूनही 9 धावींची गरज आहे. आपण पाहतोय हा लो स्कोरिंग सामना. पहिलाच सामना आपल्याला लो स्कोरिंग पाहायला मिळाला. कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं की 50+ झाल्या होत्या धावा पहिल्या मॅच मध्ये आणि इथे आपण जर बघितलं तर फक्त 23 धावा बनवू शकला होता एकलव्य स्पोर्ट्सचा मांगुर्डेपाडा. व्हाईट बॉल एक्स्ट्रा धाव धावफलकावरती नोंदवली गेली. अजूनही विजयासाठी 8 धाव्यांची गरज आहे.
पुन्हा एकदा आपण पाहतोय खूप चांगला स्ट्रोक इथे खेळलेला आहे लविश भोईर याने. तुमच्या बाहेर निघून जाणारा चेंडू होता. छेडछाड करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. 2 धावा आल्या. ते धावफलक 2 आपण पाहतोय पुढे सरसला जातोय तो म्हणजे 18 या धावसंख्येवरती. विजयासाठी अजूनही 6 धावींची गरज आहे. मिस टाइम फटका झालेला आहे. क्षेत्ररक्षक येतोय, स्वतः गोलंदाज येतोय चेंडूच्या खाली आणि चांगला झेल देखील पकडतोय. पहिला गडी इथे बाद होतोय तो म्हणजे 16 या धावसंख्येवर 18 या धावसंख्येवरती. अजूनही 6 धावींची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. राहुल जातोय नवीन बॅट्समन. पण चेंडू निर्धाव आलेला आहे आणि जर हा सामना जिंकायचा असेल तर या प्रकारे निर्धाव चेंडू इथं नक्कीच हातालावे लागतील. पण शतरक्षक होता मात्र खराब फिल्डिंग झालेली आहे. त्याचा फायदा उचलत आहे दोन्ही फलंदाज. आणि बघा किती वेगाने धावलेला आहे राहुल. या 2 धावा इथे आपण पाहतोय पलून पूर्ण केल्या गेल्या. धावफलक 2 ने पुढे सरसवला गेलाय ते म्हणजे 20 या धावसंख्येवरती. मिस टाइम फटका आपण पाहतोय. विकेट किपर चेंडूच्या खाली आला. आता झेल सुटलेला गेलाय. सहज सोपा झेल होता मात्र इथे झेल काही पकडता आलेला नाहीये. मला मिळतोय. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी ऋतिक साठवण येतोय. कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं रितेशने ते विक्रम केला होता. 3 धावा डिफेंड केल्या होत्या. पण चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक नाही आहे तिकडे. 1 धाव कंप्लीट केली जाईल आणि बघा खराब फिल्डिंग, खराब क्षेत्ररक्षण. विजय चौकार राहुलच्या बॅट मधून. हार्ड लक एकलव्य स्पोर्ट्स मागोंडीपाडा टीम. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच. आई जीवदानी स्पोर्ट्स नागले. नेक्स्ट मॅच आपल्या समोर येते ती म्हणजे सम्राट स्पोर्ट्स सागपाडा आणि MB स्पोर्ट्स बागपाडा.